आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत आमदार विक्रम पाचपुते यांचा शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला। पानंद रस्त्यामध्ये अडथळा आणल्यास शासकीय लाभ होणार बंद। आधार आणि ॲग्रिस्टॅग होणार जमा। श्रीगोंदा तालुक्यात 71 रस्त्यांची मोजणी, 40 रस्ते खुले। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। मुख्यमंत्री बळीराजा शिवशेत पानंद रस्ते समिती अंतर्गत श्रीगोंदा विधानसभा क्षेत्रीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज तहसील कार्यालयात संपन्न झाली। आमदार विक्रम पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शेत पानंद रस्ते, महसूल विभागाचे कामकाज आणि शेतकऱ्यांच्या सहकार्याबाबत मोठे निर्णय घेण्यात आले। श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी आणि आपला शेतमाल बाहेर नेण्यासाठी शेत पानंद रस्त्यांची जाळी मजबूत करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री बळीराजा शिवशेत पानंद रस्ते समितीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली। ही बैठक आमदार विक्रम पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर, तहसीलदार सचिन डोंगरे, समिती सदस्य ॲडव्होकेट गोरख कडू, जारेंदर कातोरे, काशीनाथ गायकवाड, भीमराव लांडगे तसेच शिवशेत पानंद रस्ते चळवळीचे महाराष्ट्र राज्य समन्वयक दादासाहेब जंगले उपस्थित होते। या बैठकीदरम्यान बोलताना आमदार विक्रम पाचपुते यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला की समितीने अधिकृत मोजणी करून रस्त्याच्या निशाणा केल्यानंतर जर कोणत्याही शेतकऱ्याने त्या खुणा हटविण्याचा किंवा कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर संबंधित शेतकऱ्याचे आधार आणि ॲग्रिस्टॅग जमा करण्यात येतील। तसेच पुढील 5 वर्ष त्याला कोणताही शासकीय लाभ मिळणार नाही। यामुळे सर्व शेतकऱ्यांनी महसूल विभाग आणि समितीला सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी केलं। यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार विक्रम पाचपुते म्हणाले की राज्यात प्रथमच अशा प्रकारची समिती स्थापन करण्यात आली असून या समितीत शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा सहभाग आहे। श्रीगोंदा तालुक्यात आतापर्यंत 71 रस्त्यांची मोजणी पूर्ण झाली असून त्यापैकी 40 रस्ते प्रत्यक्षात खुले करण्यात आले आहेत। या कामासाठी जवळपास 3 कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे। रस्ते मोजणी करताना भविष्यात वाद निर्माण होऊ नयेत यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या गटांची अचूक मोजणी करून रस्ते निश्चित करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली। त्यासाठी परीक्षण भूकर मापक वासुदेव पाटील यांनी मोलाचे योगदान दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे। मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ता योजनेची आज श्रीगोंदा तालुक्याची पहिली बैठक झाली समितीची। या बैठकीमध्ये काही गोष्टी ज्या प्रकर्षाने महत्त्वाच्या आम्हाला वाटल्या, समितीच्या सर्व सदस्यांना वाटल्या की ज्या आपल्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे, आपल्यामार्फत सर्वसामान्य जनतेला सुद्धा माहिती झाल्या पाहिजे। महाराष्ट्र शासनाने सर्व शेतपानंद रस्ते खुले करण्यासाठी ही आमची समिती स्थापन गठीत केली आणि या समितीच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुक्यामध्ये जवळजवळ 54 किलोमीटर रस्ते हे मागील काही दिवसामध्ये खुले झालेले आहेत। आणि मला सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की श्रीगोंदा तालुका हा अहिल्यानगर जिल्ह्यातील सगळ्यात जास्त रस्ते खुला करणारा तालुका झालेला आहे। पण हे होत असताना महाराष्ट्र शासनाने हे खुले झालेले रस्ते कायम खुले राहावेत या अनुषंगाने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 143 अन्वये, मामलेदार अधिनियम 1906च्या कलम 5 अन्वये हे एक अध्यादेश काढलेला आहे, ज्याच्यामध्ये जे शेतकरी, मी थोडक्यात सांगतो म्हणजे कायद्याच्या भाषेतून सांगेल, साध्या सोप्या भाषेमध्ये जे शेतकरी खुले झालेले रस्ते हे परत एकदा एखादे नंबर लावलेले असतील किंवा खुले झाल्यानंतर त्याला निशाणी लावली असतील तर अशा निशाण्या काढून जर त्यांनी निशाणी काढून टाकली किंवा तो रस्ता परत काढून वळती करायचा क्षेत्र प्रयत्न केला तर अशा सर्व शेतकऱ्यांचे आधार कार्ड आणि ॲग्रिस्टॅग हे 5 वर्षासाठी निलंबित केले जातील आणि या शेतकऱ्यांना कोणत्याही शासकीय योजनेचा फायदा किंवा लाभ मिळणार नाही। त्यामुळे माझी सर्व शेतकरी बंधू भगिनींना एक विनंती आहे की एकदा खुले झालेले रस्ते आपण पुन्हा एकदा ते कुठेतरी नामशेष होणार नाही या दृष्टिकोनातून पुढाकार घेणं गरजेचं आहे। कारण अनेकदा असं होतं की आपण एखादी चूक करून जातो आणि नंतर म्हणतो की आम्हाला कायद्याची माहिती नव्हती। तर आपणा सर्वांना कायद्याची माहिती असावी, कायद्याच्या तरतुदीची माहिती असावी, त्यासाठी खरं तर ही पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे। आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने श्रीगोंदा तालुका हा जिल्ह्यातच नव्हे तर राज्यामध्ये या योजनेमध्ये अग्रेसर होण्याच्या काय म्हणतं पावलावर पाऊल टाकत पुढे चाललेला आहे। या मार्गावरती मार्गस्थ झालेला आहे। आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची आम्हाला गरज आहे।
जर सर्वसामान्य सगळ्यांनी सहकार्य केलं, कारण आत्तापर्यंत जे 54 किलोमीटर खुले झालेले आहेत हे सर्व जे शेतकरी आहेत यांच्यामध्ये संगनमताने आणि सामंजस्याने हे समिती सदस्यांनी खुले करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि असं सामंजस्य राहिलं तर श्रीगोंदा तालुक्यातले सर्व शेतपालन रस्ते हे लवकरात लवकर खुले होतील. आम्ही सरकारला आणि आदरणीय पालकमंत्री महोदयांना विनंती करतोय की नियोजनच्या अंतर्गत श्रीगोंदा तालुक्याला कसं झुकतं माप देता येईल आणि जास्तीत जास्त निधी या सर्व रस्ते जे आम्ही खुले केलेले आहेत याच्या मुर्मीकरणासाठी देता येईल या दृष्टिकोनातून आमचं पालकमंत्री महोदय आणि कलेक्टर साहेबांना एक निवेदन आम्ही पुढच्या आठवड्यात एकदा आमच्या रस्त्यांची वर्गवारी ठरल्यानंतर द्यायची व्यवस्था करणार आहोत आणि लवकरच श्रीगोंद्यामध्ये ही कामं चालू होतील याबद्दल आपण सर्वांना आश्वासन करतो. धन्यवाद. श्रीगोंदा तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या शेतापर्यंत सहज पोहोचता यावे, आपला शेतमाल वाहतुकीस सुलभता यावी आणि ग्रामीण भागातील शेती व्यवस्था मजबूत व्हावी यासाठी शेतपालन रस्ते अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याचं मत बैठकीत व्यक्त करण्यात आलं. शेतकऱ्यांच्या विकासासाठी आणि गावागावातील शेती रस्ते मोकळे करण्यासाठी महसूल विभाग, समिती आणि शेतकरी यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचं या बैठकीत अधोरेखित करण्यात आलं. आजच्या खाशा वृत्ताबरोबर तुर्तास येथेच थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम 24 लाईव्हसाठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.